ठाणे महानगरपालिका आणि ठाणे वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानं 5 पाखाडी परिसरात आनंद पथ रस्ता आरोग्याचा अर्थात हॅपी स्ट्रीट या विशेष उपक्रमाचं आयोजन नगरसेवक राजेश मोरे यांच्या पुढाकारानं करण्यात आले आहे. आरोग्य, उत्साह आणि सामाजिक एकात्मता वाढवण्याच्या उद्देशानं आयोजित या उपक्रमात नागरिकांसाठी विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. या उपक्रमामध्ये ॲरोबिक्स, लंगडी, योग, झुंबा, संगीत तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असून नागरिकांना उत्स्फूर्त सहभागाचं आवाहन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम 17 मे आणि 24 मे दरम्यान सकाळी 7 वाजता अरुणकुमार वैद्य मार्ग, ठाणे महानगरपालिका भवनासमोर 5 पाखाडी येथे पार पडणार आहे. आनंद पथ रस्ता आरोग्याचा, आनंद पथ आनंदाचा ह्याचं आयोजन यावर्षी करण्यात आलेलं आहे. 5वं वर्ष आहे. सलगतेनं कोविडच्या पासून आपण आनंद पथाचं आयोजन करतोय. वेगवेगळ्या संस्था ठाण्यातल्या त्यांच्या क्रीडा कला ह्याचं प्रदर्शन करण्यासाठी, त्यांचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी या ठिकाणी येतात आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या ठाण्यातल्या कला क्रीडामधल्या संस्था इथे सहभागी होतात. हा सकाळी 7 वाजता म्हणजे 17 तारीख आणि 24 तारीख अशा 2 दिवसात असणार आहे आणि सकाळी 7 ते 9 ह्या वेळेत हा कार्यक्रम असणार आहे. आपण सगळेजण नेहमी चिंतेत असतो की मोबाईलपासून मुलांची सुटका झाली पाहिजे, कमीत कमी मोबाईलचा वापर केला पाहिजे. त्यासाठी अनेक संस्था, ज्या संस्थेमध्ये गेल्यावर मुलांना त्यांच्या आवडीचे खेळ खेळता येतील, त्यांच्या ह्याच्यामधनं मोबाईलपासून लांब जाण्यासाठी सुद्धा पालकांना एक वेगळा रस्ता मिळेल आणि ह्यासाठी आम्ही ह्या सगळ्या ठाण्यातल्या वेगवेगळ्या संस्थांना आम्ही ते आमंत्रित करतो. जवळजवळ 35 ते 40 संस्था येतात. त्यामध्ये जिम्नॅस्टिक आहे, लंगडी आहे, खो खो आहे, कबड्डी आहे. म्हणजे पुढच्या दर 2 ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था, कुस्तीपासून अनेक आर्चरी आहे, लाठीकाठी आहे, आर्म्स रेसलिंग आहे, त्यानंतर रस्सीखेच आहे. त्याच्यापेक्षा एक वेगळं वैशिष्ट्य असतं, येऊरची सगळी टीम आहे. येऊरची ही टीम इथे लगोरी खेळते, गोट्या खेळतात, भोवरे खेळतात. आपल्या सगळ्यांना आपल्या बालपणात घेऊन जाऊन जे जुने खेळ सगळेजण आपण खेळत होतो त्याच्यामध्ये नेण्याचं काम ठाणेकरांना आनंदपथच्या मार्फत होतं. म्हणून आम्ही आपल्या मार्फत सगळ्या ठाणेकरांना आव्हान करतोय की आपण 17 आणि 24 या 2 वेळेला सकाळी 7 ते 9 यावेळेस सगळ्यांनी सहभागी व्हा.